गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कॅम्प 5 मधील कुर्ला कॅम्प परिसरातून गुरुकुल ग्रँड युनियन शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर वालधुणी नदीच्या किनाऱ्यावर भर टाकून चाळीचं बांधकाम सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। संबंधित बांधकाम पूर्णत्वाच्या मार्गावर असतानाही प्रभाग समिती क्रमांक 4 कडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये। याच पार्श्वभूमीवर या अनधिकृत बांधकामाला प्रभाग समिती 4च्या सहाय्यक आयुक्त अलका पवार यांचं अप्रत्यक्ष संरक्षण आहे का अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे। नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित केला जातोय। विशेष म्हणजे याच वालधुनी नदीकिनारी असलेल्या डालडा कंपाऊंड परिसरात मागील वर्षी 7 गाळ्यांचं अनधिकृत बांधकाम राज्य मानव अधिकार आयोग यांच्या हस्तक्षेपानंतर पाडण्यात आलं होतं। तरी देखील भूमाफियांचं धाडस कमी झालेलं दिसत नाहीये। सतत नदीपात्रात भर टाकून बिनधास्तपणे उभारल्या जाणाऱ्या बांधकामामुळे वालधुणी नदीचं पात्र दिवसेंदिवस अरुंद होत चाललंय। यामुळे भविष्यात पूरस्थितीचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नागरिकांनी तातडीने या प्रकरणात चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।